येणाऱ्या 26 जानेवारीला स्वतःची 75वी पूर्ण करणारी कित्येकांनी तिच्या संपुष्टात येण्याच्या भविष्यवाण्या केल्या, पण त्यांच्या संपुष्टात आल्यानंतरही स्वतःला अबाधित ठेवणारी, जिच्या बुरजाला पोखरणाऱ्यांची संख्या कधीच कमी नव्हती, पण जिचा प्रवाह स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्यांची पेरणी करणार आहे, जिच्या कुशीत गांधी, आंबेडकर, नेहरू, पटेल यांच्या विचारांची आग जिवंत आहे, पण जिचा जन्म स्वातंत्र्याच्या स्वप्नातून झाला आणि जडणघडण संविधानाच्या शाहीतून झाली, ती कुणासाठी हक्कांची ढाल आहे, तर कुणासाठी सत्तेची शिडी आहे, कुणासाठी फक्त आकड्यांचा खेळ आहे, तर कुणासाठी आवाज आहे. त्याच आवाज नसलेल्यांना आवाज देताना रोज कसोटीला लागणाऱ्या भारतीय लोकशाहीची ही गोष्ट कुणी पुसण्याचा प्रयत्न करते की काय, याची चिकित्सा करण्यासाठी उभा आहे. नमस्कार. सांकेतिक कोड क्रमांक 55 विषय मांडतोय भारतीय लोकशाही धोक्यात आहे काय. मित्रांनो, खरं तर रक्तपाताच्या शिवाय लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणणारा शासन प्रकार म्हणजे ही भारतीय लोकशाही. मुळात नेल्सन मंडेलांना भारतीय लोकशाही मानवतावादाची चळवळ वाटते. नोबेल विजेते जोसेफ यांना भारतीय लोकशाही वंचितांचा आवाज वाटते. त्यानंतर अमर्त्य सेन यांना भारतीय लोकशाही विविधतेचा दागिना वाटते. पण मला वाटतं भारतीय लोकशाही तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जगण्याचा पाया आहे. कारण दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांना आंदोलन करण्याचा असू द्या किंवा निरंजन टकलेंना तपोवन वाचवण्यासाठी आंदोलन करण्याचा असू द्या, सोनम वांगचुक यांना लडाख वाचवण्यासाठी उपोषण करण्याचा असू द्या, शायरा बानो हिला 3 तलाक विरोधात न्याय मागण्याचा असू द्या, किंवा राहत इंदोरी यांना इस देश की मिट्टी में हमारा भी खून शामिल है हे लिहिण्याचा असू द्या, किंवा दुसऱ्या बाजूला धुलेश्वर तंडी या नावाच्या रॅपरला सरकार जवाब दे हे रॅप लिहिण्याचा अधिकार सुद्धा ही भारतीय लोकशाही देत असते. ही बाब तुम्ही आम्ही लक्षात घेतली पाहिजे. मित्रांनो, खरं तर प्रांतवाद, जातीवाद, धर्मवाद, आतंकवाद, हुकुमशाही, दडपशाही ह्या गोष्टी प्रत्येक कोणत्याही लोकशाहीला धोकादायकच असतात. पण आज ते होतंय काय, तर तिरंगी राष्ट्रवाद नाकारून भगवा भडक राष्ट्रवाद लादला जातोय. दुसऱ्या बाजूला एका ठराविक भाषेची सक्ती केली जाते. आरक्षणाचा प्रश्नाचा वापर करून समाजामध्ये तेढ निर्माण केली जाते. कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना बदल्यांच्या चक्रीवाढ ढकललं जाते. आपण दोघे भाऊ सगळे मिळून खाऊ म्हणत दुसऱ्या बाजूला पत्रकार, लेखक, शास्त्रज्ञ, कॉमेडियन यांना जेलमध्ये टाकलं जाते. आणि अजून ज्यांचा गळफास आवडायचा आहे ना, त्यांच्या याद्या तिथल्या सरकारकडे तयार असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, खरं तर या लोकशाही टिकवण्याची दुसरी जबाबदारी इथल्या पक्षांवर देखील आहे. पण इथले पक्ष काय करतायत, तर सामाजिक चळवळीतून निर्माण झालेले पक्ष खरं तर घराणेशाहीची मक्तेदारी होत आहेत. दुसऱ्या बाजूला पक्षांतर बंदी कायद्याच्या पळवाटा शोधून एकमेकांचे पक्ष बळकवण्याचं काम केलं जाते. त्यानंतर खरं तर विरोधी पक्ष म्हणून राहणं हे लोकशाहीचाच भाग आहे. पण याच देशामध्ये विरोधी पक्षात न राहता सत्तेत राहण्याचे डोळे इथल्या प्रत्येक विरोधी पक्षाला लागले. एकतर तुम्ही आमच्या पक्षासोबत आलं पाहिजे, नाहीतर तुमचा पक्षच अस्तित्वात नसलं पाहिजे, अशी ठाम उघड भूमिका घेणारे, कायम निवडणूक मोडमध्ये असणारे पक्ष लोकशाही मोडमध्ये नाहीत ना, हीच खरं इथल्या लोकशाहीची शोकांतिका ठरते. ही बाब तुम्ही आम्ही लक्षात घेतली पाहिजे. मित्रांनो, रामदास फुटाणे लिहितात या देशामध्ये सत्तेसाठी घाशीराम कोतवाल पाळण्याची एक परंपरा जन्म घेत आहे. आणि याला कोणी विरोध केला तर त्याचा मारुती कांबळे केला जातो. त्या लक्षात घ्या, या देशामध्ये अशा गल्लोगल्ली घाशीराम कोतवालांचं असणं हे सुद्धा इथल्या लोकशाहीसाठी घातक असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, व्यक्तिपूजा खरं तर हुकुमशाहीला जन्म देते. पण या देशामध्ये व्यक्तिपूजा घडत असताना अमुक दादा अंगार आहे, बाकी सब भंगार आहे असं म्हणत इथली लोकशाही तर भंगारात निघणार नाही ना, ही भीती मला वाटायला लागते. एका बाजूला या देशाच्या संसदेमध्ये वंदे मातरमवर दिवसेंदिवस चर्चा केल्या जायला लागतात. पण हा देश सुजलाम सुफलाम आहे का आणि तो कधी होईल ही चर्चा तिथल्या संसदेमध्ये होत नाही. ही बाब सुद्धा तुम्ही आम्ही लक्षात घेतली पाहिजे. मित्रांनो, खरं तर लोकशाही आपल्याला प्रश्न विचारण्याचा अधिकार देते. पण या देशामध्ये जेव्हा मुस्लिमांनी प्रश्न विचारला तेव्हा त्यांना देशद्रोही ठरवलं जातं, शिखांनी प्रश्न विचारला तर त्यांना खलिस्तानी ठरवलं जातं, हिंदूंनी प्रश्न विचारला तर त्यांना काँग्रेसी ठरवलं जातं, ख्रिश्चनांनी प्रश्न विचारला तर मिशनरी ठरवलं जातं, आदिवासींनी प्रश्न विचारला तर त्यांना नक्षली ठरवलं जातं. आणि ठराविक विचारधारेच्या लोकांना देशभक्तीचं प्रमाणपत्र वाटण्याची कारखाने या देशात चालू आहे. ते कारखाने सुद्धा या देशासाठी घातक आहे. ही बाब तुम्ही आम्ही लक्षात घेतली पाहिजे. मित्रांनो, मुळात भारतीय लोकशाहीचा पाया हे भारतीय संविधान आहे. पण भारतीय संविधानाची अंमलबजावणी होणं हे सुद्धा या भारतीय लोकशाहीसाठी गरजेचं असतं. पण जेव्हा हरिओम वाल्मिकी आणि सक्षम ताटे यांना जातीच्या कारणावरून मारलं जातं, तेव्हा कलम 15 ने दिलेल्या सामाजिक न्यायाचं काय होत असतं. त्यानंतर महिला कुस्तीपटूंना जेव्हा शोषण केलं जातं आणि त्या शोषण करणाऱ्या भूषण सिंहवर कुठलीच कारवाई होत नाही, तेव्हा कलम 23 आणि कलम 24 ने दिलेल्या शोषणाविरुद्धच्या हक्काचं काय होत असतं. त्यानंतर पालघरमध्ये जेव्हा आज सुद्धा एका कस्तुरी नावाच्या मुलीला पडक्या शाळेत शिकावं लागतं, कित्येक मुलांना नदी मुलांना शाळेत जावं लागतं, तेव्हा 86व्या घटनादुरुस्तीने दिलेला शिक्षणाचा हक्क नेमका आपण कुठे घाण ठेवलेला असतो, ही बाब तुम्ही आम्ही लक्षात घेतली पाहिजे. आणि आदिवासींच्या जमिनी जेव्हा इथे इलेक्ट्रॉनिक बॉन्डसाठी उद्योगपतींच्या कक्षात घातल्या जातात, तेव्हा संविधानानं दिलेलं कलम 3 जे आदिवासींना जमिनीचा हक्क देतं ते नेमकं कुठे घाण ठेवले, याचा विचार करताना लक्षात येतं की संविधानाची अंमलबजावणी धोक्यात आहे. म्हणून भारतीय लोकशाही धोक्यात आहे.
मित्रांनो, विन्स्टन चर्चिल जेव्हा इंग्लंडमध्ये निवडणूक हारतात तिथल्या नागरिकांना प्रश्न विचारला जातो की दुसरं महायुद्ध जिंकून देणारे विन्स्टन चर्चिल त्यांना तुम्ही हरवता का? तेव्हा तिथले नागरिक सांगतात की विन्स्टन चर्चिल युद्धाच्या काळात चांगले होते पण निवडणुकीच्या शांततेच्या काळात चांगले नाही. तेव्हा आपल्या लक्षात येतं की चांगल्या लोकशाहीसाठी खरं तर प्रगल्भ नागरिक असणं सुद्धा गरजेचं आहे. आणि प्रगल्भ नागरिक म्हणत असताना त्यांनी काय केलं पाहिजे तर लोकशाही टिकवण्यासाठी लोकशाहीची मूल्ये इथल्या नागरिकांना पोचली पाहिजेत. मला हे ठामपणे सांगायचे की भारतीय लोकशाहीला धोका निर्माण होऊ शकतो पण भारतीय लोकशाही संपुष्टात येऊ शकत नाही. कारण आज सुद्धा राजीव प्रताप, स्नेहा बर्वे, मुकेश चंद्रकांत सारखे स्वतःच्या जीव देऊन इथली लोकशाही जिवंत ठेवणारे पत्रकार या देशामध्ये जिवंत आहेत. ते जिवंत राहतील तोपर्यंत या देशामध्ये लोकशाही जिवंत राहील ही बाब सुद्धा तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. आणि चांगला नागरिक होत असताना उत्तम कांबळे लिहितात की चांगला नागरिक होण्याचा रस्ता नागरिक शास्त्राच्या पुस्तकातून जात नसतो तर तो रस्ता भारतीय संविधानातून जात असतो. आणि भारतीय संविधान जर वाचलं आणि त्यातली मूल्य आपण रुजवली तर ही भारतीय लोकशाही नक्कीच टिकू शकेल. ती टिकावी की आपल्या जगण्याचा पाय आहे की आपल्या चालण्याचं बळ हवं ती होईल इतकाच माफक आशावाद. आणि नितीन देशमुखांच्या शब्दात उत्तर की जेव्हा घराघरावर फडकेलं लोकशाही तेव्हाच भारताला हसवेलं लोकशाही रंगात वाटलेल्या निरुद्ध माणसांनो आता एक वारे तडकेलं लोकशाही तडकेलं लोकशाही. धन्यवाद.